दादांच्या अपघाताला रोहित पवार यांच्या साखर कारखान्याच्या कंपनीचा दूर जबाबदार आहे आणि यावरच रोहित पवार म्हटले आहे की भारतीय जनता पार्टीकडून गलिच्छ राजकारण सुरू आहे. आता गलिच्छ राजकारण कोणाकडून सुरू आहे सगळ्यांना दिसतं आहे. मी त्या बाबतीत बोलणार नाही, पण मी पुन्हा सांगेल की दादांच्या अशा अपघाती निधनाचं कुणी राजकारण करू नये. कृपाकरून कुणी राजकारण करू नये. मी परवाही म्हटलं की उगाच काहीतरी काहीही बोलतं, कोणी काय म्हणतं, कोणी म्हणतं बॉम्ब ठेवला, कुणी म्हणतं त्याला सुसाईड बॉम्ब पायलटच्या माध्यमातून तयार झाला, मुद्दामून पायलट बदलण्यात आले. आपापल्या अकलेचे तारे कोणी तोडू दे मला असं वाटतं आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. सगळ्यांची भावना आहे, मुख्यमंत्र्यांची आहे, त्यातून सत्य बाहेर आलं पाहिजे हे सगळ्यांना वाटतं आहे, आम्हालाही वाटतं आहे. त्यामुळे उगाच काहीतरी आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी अशी वल्गर विधानं कोणी करू नये. मंत्रिपद अद्यापही वेटिंगवर आहे. ठीक आहे, मी आधी सांगितलं आपल्याला त्याच्याने काही फरक पडतो आहे का? काहीच पडत नाही. मला वाटतं पालकमंत्री पदामुळे काय फरक पडतो आहे, मला तर 1% पडत नाही आहे. त्यामुळे ते असलं काय नसलं काय मी माझं काम करतो आहे. आणि यावेळेचा कुंभ हा खूप मोठा होणार आहे. गेल्या वेळेपेक्षा 5-6 पट मोठा राहील, पण तो स्वच्छ कसा होईल, सुंदर कसा होईल आणि सुरक्षित कसा होईल याकडे आमचं लक्ष या ठिकाणी पूर्ण आहे. आम्ही पूर्ण 100% कामाला लागलेलो आहोत. आपलं नाव आघाडीवर आहे, आपलं नाव आघाडीवर पालकमंत्री अध्यक्षांनी देखील तुमचा उल्लेख पालकमंत्री म्हणूनच केला आहे. आज या कार्यक्रमात देखील आपल्याला पालकमंत्री म्हणून आता मी महिन्यातून 20 दिवस 22 दिवस नाशिकमध्येच राहतो, त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं मीच पालकमंत्री आहे. ठीक आहे, त्यांना वाटतं चांगलं आहे. एक मिनिट थांबा. बोला ना. नाही, पालकमंत्र्याचं म्हणून आपल्या या ठिकाणी उल्लेख झालेला आहे या कार्यक्रमात. अनेक लोक अनेक कार्यक्रमामध्ये माझा पालकमंत्री म्हणूनच उल्लेख करतात. चांगलं, माझ्या मनामध्ये काही नाही. मी सांगितलं झालो नाही झालं तरी काही फरक पडत नाही. या पालकमंत्री पदामुळे मला तर 1%सुद्धा फरक पडत नाही आहे, 1%सुद्धा. कारण मी कुंभमेळा मंत्री आहे. आमचं टार्गेट आता आमचं लक्ष कुंभमेळ्याकडे आहे. हा कुंभमेळा आम्हाला मोठं चॅलेंज आहे, मोठं आव्हान आहे. कारण हे पावसाळ्यामध्ये हा कुंभमेळा येतो, ऐन पावसाळ्यात येतो. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये हा कुंभमेळा येतो आणि गेल्या वेळेपेक्षा 5-6 पट जास्त गर्दी कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये या ठिकाणी येणार आहेत. त्यांची सुरक्षा, तिथली स्वच्छता याला आमची प्रायोरिटी आहे. त्यामुळे मी कुंभमेळा मंत्री म्हणून काम करतोच आहे. पण पालकमंत्री असलो काय नसलो काय याचा कुठे मला फरक पडत नाही. इच्छा आपली पालकमंत्री बनायची मला वाटतं सरकारचा निर्णय आहे. माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेला निर्णय घेतील त्यावेळेला हा विषय क्लिअर होईल. सांगितलं झालं तर चांगलंच आहे, नाही झालं तरी चांगलं आहे. माझा कुठलाही आग्रह किंवा राग रुसवा फुगा ह्या पालकमंत्रीपदाबद्दल नाही. अजितदादांचे चिरंजीव जे आहेत जय पवार, ते सोमवारी पत्रकार परिषद घेणारे. VRS कंपनीबद्दल ते खुलासा करणारे पत्रकार परिषदेमध्ये अजितदादांचे चिरंजीव. नाही, आपल्या सर्वांना कल्पना आहे की या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकार दिले, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले. दिल्लीहून अतिशय गंभीर दखल या बाबतीमध्ये घेण्यात आलेली आहे आणि सखोल अशी चौकशी सर्व ज्या समोर एजन्सी आहे त्यांच्या माध्यमातून ही चौकशी सुरू आहे. चौकशीचा निर्णय आल्यावर अंतिम आपल्या समोर येईल काय आहे, काय झालं, काय नाही झालं म्हणून. जर कोणाला सगळी वाटत असेल तर त्यांनी दिल्लीला जावं, कोणाला अजून कोणाला अपील करायची ती करावी, मागणी करायची ती करावी. पण तो यामध्ये पूर्ण पारदर्शकता आहे. उगाच त्याच्यामध्ये कुठेही इकडला संभ्रम असण्याची शक्यता काडीमात्र नाही आहे. आणि म्हणून कोणाला अर्ज करायचा आहे, कोणाला मागणी करायची ते सगळे करू शकतात. त्यामध्ये मी पुन्हा सांगेल की 100% पारदर्शकता या चौकशीमध्ये आहे. रोहित पवार जे आहे त्यांनी अरविंद केजरीवाल यांची दिल्लीमध्ये भेट घेतलेली आहे की संसदेमध्ये केजरीवाल साहेबांनी हा प्रश्न मांडावा अपघाताबद्दल. बिलकुल त्यांना सगळी मोकळीक आहे. पार्लमेंटमध्ये काही लोकांनी हा प्रश्न विचारलेला आहे. मी सांगतो तुम्हाला जे काय तुमचे डाऊट्स असतील, तुम्हाला काय माहिती हवी असेल ती सगळ्या माध्यमातून मग पार्लमेंटमध्ये विचारा, असेंब्लीमध्ये विचारा, काही हरकत नाही विचारायला. यामध्ये या अपघातामध्ये तुम्हाला जर काही वाटत असेल तर त्या संदर्भामध्ये तुम्ही सगळ्या संबंधित यंत्रणांकडे न्याय मागू शकतात किंवा मागणी करून नेमकं तथ्य काय ते विचारू शकतात. भारतीय जनता पार्टीमुळे या ठिकाणी गृहिणींचा बजेट कोलमडला आहे. 60 रुपयाने गॅस मागला आहे, काय सांगा? आता बघा, या गोष्टीला आपण काही करू शकतो का? आता उद्या सोनं वाढलं तर सोनं वाढलं, पेट्रोल वाढलं तर पेट्रोल. आता परिस्थिती जगामध्ये काय आहे? तिसऱ्या महायुद्धाकडे आपण त्या ठिकाणी जवळपास चाललो अशी परिस्थिती या ठिकाणी दिसते. सगळं युद्ध पेटलेलं आहे खाती देशांमध्ये आणि त्यामुळे मग ट्रान्सपोर्टेशनवर किती आता ताण पडत चाललेला आहे, बंद होत चाललेलं आहे. तेलसाठी, क्रूड तेलसाठी पण आता पुढे भविष्यामध्ये अजून काय विलास सांगता येत नाही.
गॅसच्या बाबतीमध्ये ट्रान्सपोर्टिंगमध्ये काय होईल ते सांगता येते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये काही थोडाफार बदल होणार आहे. भाऊ एकीकडे बघायला गेलं नगराध्यक्षपद मिळालं आहे. आपण एक योजना राबवत आहे कर्जमुक्ती योजनेच्या संदर्भात 2 लाख रुपये कर्ज माफ करण्याचा आदेश आपण काढता. मला वाटतं अतिशय चांगला निर्णय, अतिशय मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे. माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या ठिकाणी घेतलेला आहे. शेतकऱ्याच्या बाबतीत म्हणजे अपेक्षाही नव्हती कुणाला असा निर्णय होईल. असा निर्णय काल माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या बजेटमधून घेतलेला आहे. आणि शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आपण बघितलं तर सिंचनासाठी किती खर्च म्हणजे 1.25 लाख कोटी, जवळपास 1 लाख कोटीच्या वर आम्ही आता रिव्हर लिंकिंग त्या ठिकाणी करतो आहे. पूर्वेकडून पाणी पश्चिम विदर्भामध्ये आणतो की ज्या भागात सतत दुष्काळ असतो तो या ठिकाणी आणतो आहे. गिरण्याच्या बाबतीमध्ये असेल, आपल्या मराठवाड्यामध्ये आम्ही पाणी नेतो आहे, कोकणातलं पाणी त्या ठिकाणी नेतो आहे. म्हणजे सगळ्यात मोठं प्राधान्य या ठिकाणी मला वाटतं शेतकऱ्यांना दिलं गेलेलं आहे. सगळ्यात जास्त प्राधान्य शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो हे जे बजेट आहे यावेळेचा हा अतिशय आगळा वेगळा असा आहे, सर्वसमावेशक असा आहे. विद्यार्थ्यांसाठी आहे, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आहे, शेड्यूल कास्ट विद्यार्थ्यांसाठी आहे, महिलांसाठी पण आहे. स्कीम जी आपली लाडकी बहीण ती आता कंटिन्यू करण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे. अनेक अपंग दिव्यांग जे आहेत त्यांच्यासाठी योजना आहेत. हॉस्टेलच्या योजना विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. मला वाटतं सर्वसमावेशक असा बजेट या ठिकाणी यावेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी मांडलेला आहे. काही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की अजितदादांनी सातबारा कोरा करण्यासंदर्भातला शब्द दिला होता तर 2 लाखांपर्यंतची हे न ठेवता, मर्यादा न ठेवता थेट सरसकट कर्ज माफ करायला होता असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. कर्जमाफी असं मला वाटतं ज्यांना काय म्हणायचं आहे ते बोलतील, ज्यांना राजकीय बोलायचं ते बोलतील. पण मला वाटतं की राजकारणी आमचे जे विरोधक आहेत त्यांना बोलायला कुठेही आम्ही जागा ठेवलेली नाही. आज एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये एवढे प्रकल्प, विशेष करून इन्फ्रास्ट्रक्चर, सगळे ब्रिज असतील, रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शेतीच्या पाण्याची व्यवस्था, हा सगळ्यात मोठा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आता लाडक्या बहिणींनासुद्धा किती मोठा खर्च आम्ही त्या ठिकाणी दरवर्षी करतो आहोत. शेतकऱ्यांसाठी तर केवढ्या मोठ्या योजना कर्जमाफीच्या आम्ही आणलेल्या आहेत. शेवटी तिजोरीचा विचार केला जातो. तिजोरीचा विचार सगळ्यांना फक्त वाटूनच द्या आणि मग धरणं करू नका, शेतकऱ्यांना पाणी देऊ नका, इंडस्ट्रीला पाणी देऊ नका, रस्ते करू नका. मला वाटतं असं करून चालणार नाही. आता गावामध्ये सुद्धा आता जे शेतीचे रस्ते आहेत त्याच्यासाठी मोठं प्रावधान करण्यात आलेलं आहे. गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला सगळे सिमेंटचे आम्ही करणार आहोत. सगळं आपल्याला बदलायचं आहे, सगळंच आपल्याला बदलायचं आहे या ठिकाणी. आणि म्हणून फक्त वाटून द्या आणि कामं करू नका हे असं करता येणार नाही. आणि म्हणून सर्वसमावेशक असा हा बजेट अर्थसंकल्प या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मोदींनी मांडलेला आहे. सर्व या बजेटमुळे खुश आहेत. फक्त काय जे पॉलिटिकली त्यांच्या डोक्यामध्ये काही वेगळंच आहे, फक्त राजकारण आहे, असे लोक टीका करणारच आहेत. भाऊ, एक हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.